आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आणि आमच्या सर्वांचं मार्गदर्शक सन्माननीय अतुलदादा बेनके यांच्या निवासस्थानी आज आळेपाटा आणि आमच्या पंचकोशीमध्ये काही युवकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। निश्चितपणानं ज्या युवकांचा पक्षप्रवेश झाला ती मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सन्माननीय अतुलदादा बेनके यांचं काम करणारे सगळेच युवक। पण मध्यंतरीच्या काळामध्ये वाणीसाहेब ज्यावेळेस ही लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लागली आणि त्याच्या आधी जे काही गट पडले, निश्चितपणानं या देशाचे जाणतेराजे शरदचंद्र पवारसाहेब यांच्यावरती आमची निष्ठा आणि भावना या ठिकाणी आहे। आणि माझ्या वडिलांपासून 1985ला तालुक्याचे स्वर्गवासी या तालुक्याचे ज्यांनी खऱ्या अर्थानं तालुका पुढे आणला असे वल्लभशेठजी बेनके साहेबांवर काम करणारे माझे वडील, तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या अर्थाने काम करत आलेलो आहोत। आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर आज जे तरुण आहेत वाणूसाहेब, ते तरुणांना एक वेगळी दिशा देण्याचं काम काही युवकांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये केलं। ज्यांना बेनके साहेबांनी मोठं केलं, अतुल शेठनी मोठं केलं, ही सगळी युवक संघटना आणि मी स्वतः या ठिकाणी जाणतोय की कोणी कोणाला कसं मोठं केलं हे काही सांगायचं वावगं नाही। ह्या तरुणांना दिशाभूल केली। हे खासदारकीला आपण कोल्हे साहेबांचं काम करू, आमदारकीला अतुल शेठचं काम करू, आता सांगायचं आपल्याला अतुल शेठचं काम करायचं नाही। मुळात हे अतुल शेठचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती काम करणारी ही सगळी तरुण मंडळी आहेत। ज्यावेळेस त्यांना हे सत्य कळालं त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आमच्या आळेगावचे सरपंच प्रीतम शेठ काळे असतील, मी असेल, अतुल शेठ असतील, यांच्याकडे या ठिकाणी तातडीने संपर्क साधला आणि त्यांचं ज्या मनाचं समाधान झालं, त्यांना या ठिकाणी खरी समस्या कळली। त्यांनी आज ताबडतोब या ठिकाणी अतुल दादाकडे येऊन या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। निश्चितपणानं दादांचे हात बळकट करण्यासाठी, अतुल शेठचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी आम्ही जीवाचं रान करू आणि येत्या या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुसंख्य मताने विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे या ठिकाणी मी तुम्हाला 100% सांगतो। निश्चितपणानं ज्यांनी या ठिकाणी दिशा देण्याचं वेगळ्या दिशा चुकीचं पद्धतीने काम करतायत, मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की आमच्या विरोधामध्ये मलाही फोन आलेत की तुम्ही लोकांना दळविशाहीचं काम करता, तरुणांना तुम्ही थांबवण्याचं काम करता। आम्ही कोणालाही थांबवण्याचं काम करत नाही, कारण की आमच्याबरोबर जे तरुण आहेत ते आहेतच आहेत। जे तरुणाला फसवण्याचं तुम्ही काम करतायत हे तुम्ही थांबवा। आम्ही कोणालाही बळजबरी करायचा प्रयत्न करत नाही, बळजबरी तुम्ही करतायत। माझा आज या ठिकाणी संदेश आहे, काल पण मी बाईट ऐकलेली आहे की आमदार साहेबांवर टीका टिप्पणी केली आहे। मी या ठिकाणी सांगतो की आपण प्रत्येकाने, मी पण माझी पायरी बघून या ठिकाणी बोललो पाहिजे। आपण कोणत्या उंचीवरती बोललो पाहिजे हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे। आपण त्या उंचीच्या अजून झालेलो नाहोत, एवढंच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।